नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमस्ते सते ते जगत्कारणाय नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय गीतेच्या 4थ्या अध्यायावर भाष्य करत असताना गीता या ग्रंथाचं वर्णन करतात. आपण ज्या ग्रंथावर भाष्य करत आहोत तो ग्रंथ किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात ज्ञानोबाराय. आणि ते सांगत असताना 3 कारणामुळे गीता हा ग्रंथ श्रेष्ठ ठरला आहे असं सांगतात. कोणते 3 कारण आहे तर गीता ग्रंथाचा विषय, गीता ग्रंथाचा वक्ता आणि गीता ग्रंथाचा श्रोता या 3 कारणामुळे गीतेला श्रेष्ठता आलेली आहे. त्यामध्ये गीतेचा विषय कोणता आहे आणि गीतेचा वक्ता कोण आहे याचं चिंतन आपण केलेलं आहे. गीतेचा विषय आहे विवेक, आधीची विवेकाची गोठी. गीता ही विवेकाची गोष्ट आहे, विवेक सांगणारी गोष्ट आहे. गीतेमध्ये कुठं कसा विवेक आला त्याचं आपण चिंतन केलं. त्यानंतर वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, त्यावर श्रीकृष्ण परमात्मा, जगामध्ये श्रेष्ठ असणारा श्रीकृष्ण परमात्मा हा गीतेचा वक्ता आहे, गीता सांगणार आहे, म्हणून गीता श्रेष्ठ आहे याचंही चिंतन आपण केलेलं आहे. आज आपल्याला पुढचं चिंतन करायचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात भक्तराज किरीटी परिसत असे. भक्तराज किरीटी परिसत आहे असे. गीतेचा श्रोता कोण आहे? श्रोत्यामुळे गीता श्रेष्ठ ठरलेली आहे. कोणत्या श्रोत्यामुळे? ज्ञानोबाराय सांगतात भक्तराज किरीटी, भक्तांचा राजा असणारा, भक्तांमध्ये राजा असणारा असा जो आहे किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुन. तो अर्जुन या ठिकाणी या कथेचा श्रोता आहे, श्रवण करणारा आहे. त्या अर्जुनाला भक्तराज असं ज्ञानोबारांनी विशेषण दिलेलं आहे. भक्तांमध्ये राजा आहे अर्जुन. भक्त कोणाला म्हणायचं? भक्ताचे अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. गीतेमध्ये असेल, भागवतामध्ये असेल, भक्तांचे लक्षणं सांगितलेले आहे. गीतेतला 12वा अध्याय भक्तियोग आहे पूर्ण. भक्तियोगो नाम द्वादशोध्याय. भक्तियोग सांगितला, त्यामध्ये भक्तांचे लक्षणं सांगितलेले आहे. किती लक्षण सांगितले भक्तांचे? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. कसा भक्त मला प्रिय आहे? अनपेक्ष, कशाची अपेक्षा करत नाही. शुचिही, पवित्र आहे. दक्ष, अत्यंत काळजी करणारा आहे. उदासीनो, शरीरावर, संपत्तीवर, संसारावर उदास झालेला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. गतव्यथः, ज्याच्या ठिकाणच्या सगळ्या दुःखाचा नाश झाला आहे. सर्वारंभ परित्यागी,
सगळ्या आरंभाचा आता त्याने त्याग केलेला आहे. अजूनही भरपूर सांगितलं. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः. जो शत्रू आणि मित्र यांना सारखा पाहतो, सुखदुःख ज्याच्यासाठी सारखे झालेले आहे, निंदास्तुतीला जो समान पाहतो, असे भक्तांचे भरपूर लक्षणं सांगितलेले आहे. तुकोबारायांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये भक्तांचे लक्षण सांगितले. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारुनी. कसे भक्त असतात? देही उदास, देहावर उदास असतात. देहाचं त्यांना घेणं देणं नाही, देहावर प्रेम करत नाही आणि देहाचा द्वेष सुद्धा करत नाही. उदास भावनेने देहाकडे पाहतात. ज्या वस्तूवर मनुष्य उदास झालेला असतो त्या वस्तूविषयी प्रेमही वाटत नाही आणि त्या वस्तूविषयी द्वेषसुद्धा वाटत नाही. परवाच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, रस्त्याने चालता चालता एखादा दगड दिसला, दगडाविषयी प्रेम वाटतं का? नाही वाटत. बरं, त्या दगडाविषयी काही द्वेष वाटतो का? उचलून फेकून द्यावाला वाटत नाही. प्रेमही नसतं आणि द्वेषही नसतो. म्हणजे त्या दगडाविषयी आपली जी भावना आहे तिला म्हणतात उदासीनता. जसं त्या दगडाविषयी आपण उदासीन असतो तसे हे भक्त मंडळी आपल्या देहावर उदास असतात. जे देही उदास, देहावर उदास असतात. का उदास झालेले असतात? त्यांना विवेक असतो. विवेकाने त्यांना दाखवून दिलेलं असतं, देह म्हणजे तू नाही, देहापेक्षा तू वेगळा आहे. देह वेगळा आणि तू वेगळा. देह मरणारा आहे, तू मरणारा नाही, तू शाश्वत आहे. हा देह नाशिवंत आहे आणि त्यामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो अविनाशी. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्व भारत. देहामधला जो जीव आत्मा आहे तो अवध्य आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. असं विवेकाने त्याला ज्ञान झालेलं असतं. असं ज्ञान झाल्यानंतर मग तो देहावर उदास होतो. देहाचा फक्त उपयोग करून घेतो. ज्या कामासाठी देवाने देह दिला त्या कामासाठी त्याचा उपयोग करायचा आणि मग एक दिवस तो देह पडणारच आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रेमाची भावना नसते आणि द्वेषाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शरीरा दुःख ने दावा भोग न द्यावे सुख न करी त्याग. शरीर ओखटे ना चांग तुका म्हणे वेग करी हरिभजनी. शरीरा दुःख ने दावा भोग. शरीराला शत्रू समजून त्रासही देऊ नये, कारण शरीराला जर त्रास दिला तर आपली साधना घडणार नाही. म्हणून दुःख ने दावा. शरीरा भोग ने दावा. शरीराला फार भोग देऊ नये, कारण भोग दिल्यानंतर भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का. भोग दिले की त्याच्या ठिकाणी रोग वाढतात. जसं शरीराला दुःख दिल्याने साधना घडत नाही, तसं शरीराला भोग दिले तरीही साधना घडत नाही, तरीही साधना घडत नाही. दुपारी चांगली पंगत झाली, माणसं संध्याकाळी प्रवचनाला येत नाही. चिंतनाचं खंडन झालं का नाही? रोज प्रवचनाला येणारी माणसं, पण दुपारी जर पंगत चांगली झाली की मग झोप थोडी जास्त लागते, चिंतन घडत नाही. म्हणजे देवाचा अंतराय झाला. कशामुळं झालं? भोग दिला. भोग. रोज जेवत नाही का? रोज जेवतातच, रोज जेवतात, पण मग रोज मिष्टान्न नसतं खायला, भोग नसतात. जेवढं शरीराला लागतं तेवढंच असतं. भोग दिला की मग त्याची सुस्ती येते आणि मग साधना घडत नाही. म्हणून योगाचं वर्णन करत असताना गीतेमध्ये भगवान सांगतात, नात्यश्नतस्तु योगोस्ती न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य. योग करणं सामान्य गोष्ट नाही, कोणाची पण गोष्ट नाही. नात्यश्नतस्तु, जास्त खातो, योग त्याला साध्य होऊ शकत नाही. खातच नाही, त्याला सुद्धा योग साध्य होऊ शकत नाही. नचैकांत मनश्नतः, अजिबातच खात नाही, त्याला योग कसा साध्य होणार? देहच चालणार नाही. जास्त झोपतो त्यालाही योग साध्य होणार नाही. जो झोपतच नाही त्यालाही योग साध्य होणार नाही. ज्याचं संतुलित जीवन आहे त्याला योग साध्य आहे. मितलेनी मापे मविजे, मितलेनी चाली चालीजे. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याचं नियोजन ठरलेलं आहे, संतुलित काम आहे, त्याला योग प्राप्त होतो. म्हणून शरीरा भोग ने दावा.
न द्यावे सुख न करी त्याग. शरीराला सुख देण्याचा प्रयत्न करू नये. तुकोबरायांचं असं मत आहे, शरीराला सुख देण्याचा प्रयत्न करू नये. कोणाला सांगितलं तुकोबरायांनी? दारू पिणाऱ्याला सांगितलं का? मटण खाणाऱ्याला, चोऱ्या करणाऱ्याला? कोणाला सांगितलं? जे वारकरी आहे, जे गाथा वाचतात, ऐकतात, गळ्यामध्ये माळ घातलेली आहे, पंढरीची वारी, त्यांनाच सांगितलं. ते दारू पिणारे ऐकतच नाही कधी, त्यांना सांगण्याचा काही संबंधच येत नाही. आपल्यालाच सांगितलेलं आहे. काय सांगितलं? शरीरा दुःख नेदावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग. त्याला सुखही देऊ नका आणि त्याचा त्यागही करू नका. तुकोबाराय सांगतात, शरीरा सुख नेदावा. किती लोक याचं आचरण करतात? याचं काय वाटतं आपल्याला? शरीराला सुख देण्याचा आपण प्रयत्न करतो की नाही? करतो. सगळी खटपट आपली शरीराकरताच असते. शरीर सुखाने कसं राहील? सुखाने कसं राहील? सुख जर प्राप्त होत नसेल तर मनुष्य त्या ठिकाणी थोडा हात आवर्त घेतो. पंढरीची वारी, आता दिंडीला जायचं. मग दिंडीला जाताना सुद्धा मनुष्य सुखाचा विचार करतो. कोणत्या दिंडीमध्ये गेल्यानंतर सोय चांगली होईल? पंढरपूरला गेल्यानंतर तिथं सोय चांगली आहे का? याचा विचार करतात माणसं. कधी कधी ते रावठीमध्ये जागा भेटत नाही, जास्त माणसं असतात, पाऊस असतो, रावट्या कमी असतात. थोडं होतं एखाद्या दिवशी वारीमध्ये त्रास होतो झोपण्यासाठी, जागा मिळत नाही. पुढच्या वर्षी दिंडी बदली, दुसऱ्या दिंडीमध्ये जाय. कशामुळं? शरीराच्या सुखाचा विचार आपण करतो. तुकोबारा म्हणतात, शरीरास सुख न द्यावे. शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. शरीर वाईटही नाही आणि शरीर चांगलंही नाही, त्यामुळे शरीराच्या नादी लागत बसू नये. तुका म्हणे वेग करी हरिभजनी. दिला ना देवाने, त्याचा उपयोग भजनासाठी करून घ्या. असा विवेक त्या भक्तांना प्राप्त असतो. म्हणून ते शरीरावर उदास झालेले असतात. अनेक लक्षणं सांगितलेले आहे भक्ताचे. तसं ज्ञानोबा म्हणतात, भक्त राज किरीटी परिसत असे. अर्जुन हा त्या सगळ्या भक्तांमध्ये राजा आहे. राजा, सगळ्या भक्तांमध्ये तो राजा आहे अर्जुन. कसा राजा आहे? सगळ्या भक्तांमध्ये कसा राजा आहे? देवाने त्याचा अंगीकार केलेला आहे. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले, असा अधिकार होतो. मग त्याचा जो निंद्य आहे तो सुद्धा वंद्य होतो. तुकोबारा उदाहरण देतात, आजामेळ भिल्ल तारिली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आजामेळाचा उद्धार केला. शबरी भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली, निंद्य असणारी, पण भगवंताने ज्यावेळेस अंगीकार केला ती सुद्धा वंद्य झाली. देवाने स्वीकार केला. त्यालाच भक्त म्हणतात की ज्याचा स्वीकार देवाने केलेला आहे, देवाने स्वीकार केला तो भक्त. आपण आपल्या मनाने म्हणतो आम्ही भक्त आहोत, हो भ प. कोणी देवाने सांगितलं का आमका महाराज ह भ प आहे? नाही सांगितलं. कोणी संतांनी सांगितलं का? नाही सांगितलं. कोणी सांगितलं? त्याच्या मनानेच. मी ह भ प, मी अमुक अमुक महाराज. त्याला भक्त म्हणत नाही. भक्त त्याला म्हणतात ज्याचा अंगीकार देवाने म्हणावं हा माझा भक्त आहे, संतांनी म्हणावं हा देवाचा भक्त आहे. सनकाधिक लोक आहे, देवाचे भक्त आहे की नाही? आहे. त्यांनी स्वतः सांगितलं का तुमच्याकडे येऊन आम्ही देवाचे भक्त आहोत, आम्ही देवाचे भक्त आहोत? सांगितलं कधी सनकाधिकांनी? नाही. कुठं पेपरमध्ये बातमी छापली आम्ही भक्त आहोत? नाही. मग कशावरून भक्त आहेत? संतांनी सांगितलं. श्रवणे कीर्तने झाले जे पावन, सनकाधिक जान परम भक्त. सनकाधिक हे देवाचे भक्त आहे असं संतांनी सांगितलं म्हणून आम्ही मान्य केलं. तसं अर्जुनाचा विशेष हा आहे की अर्जुनाला देव स्वतः म्हणतो, भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हेतदुत्तमम. अर्जुना, कधी विचार केला एवढं मोठं ज्ञान मी तुला का सांगू राहिलो? कोणतं ज्ञान आहे हे? जे न सांगेची पितया वसुदेवाशी, जे न सांगे माते देवकीशी, जे न सांगे बंधू बळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत.
आपल्या पप्पाला पण सांगितलं नाही. नारदाचा संवाद नाथ महाराजांनी भागवतामध्ये खूप सुंदर लिहिला. नारद आले वसुदेवांकडे, वसुदेवाने पूजा केली आणि वसुदेवाने प्रार्थना केली, देवा नारदा तुम्ही फार मोठे ऋषी आहात. ठीक आहे म्हटले, पूजा केली. नारद संतुष्ट झाले, मागा तुम्हाला काय मागायचं. वसुदेवाने सांगितलं आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा. काय करा, ब्रह्मज्ञान सांगा. नारदाने हात जोडले, ब्रह्म तुमच्या पोटाला आलं. साक्षात ब्रह्म तुमच्या पोटाला आलेला आहे, तुमच्या घरी जन्म घेतला आणि तुम्ही ते ब्रह्मज्ञान आम्हाला विचारता. वसुदेवाने सांगितलं काही खरं नाही. अनेक वेळा विचारलं वसुदेवाने, अनेक वेळा विचारलं कृष्णाला, देवा मला ब्रह्मज्ञान सांग, ब्रह्मज्ञान. नाथ महाराजांनी लिहिलं आहे भागवतात. देवाने सांगितलं तुम्ही आमचे वडील, तुम्ही आमच्यापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ, आम्ही लहान लहान लेकरं, तुम्हाला कसं ब्रह्मज्ञान सांगावं. नाही सांगितलं. स्वतःच्या वडिलाला नाही सांगितलं. देवकी आहे, आई आहे, आईला नाही सांगितलं. आपला भाऊ आहे बळीभद्र, नाही सांगितलं. स्वतःच्या पत्नीला नाही सांगितलं. ते गुह्य अर्जुनीशी बोलत, अर्जुनासोबत बोलत होता देव, ते ज्ञान सांगितलं देवाने. कधी विचार केला का अर्जुना, काय संबंध आहे तुझा माझा. स्वतःच्या आई वडिलाला नाही सांगितलं ते ज्ञान, ते ज्ञान मी तुला सांगू राहिलो. कशामुळं, देवाने सांगितलं भक्तोसी मे सखाचे ती रहस्यम हे तदुत्तमम. हे उत्तम रहस्य मी तुला याच कारणामुळे सांगू राहिलो, तू माझा भक्त झालेला आहे. देवाने म्हटलंय अर्जुनाला, का म्हणू नये ज्ञानोबारायांनी भक्तराज किरीटी परिसत असे, का म्हणू नये. अर्जुनाने बोर्ड नव्हता लावला, ह भ प कुठं सप्त्याच्या पत्रिकेमध्ये, नाही नाही. कीर्तन पण करत नव्हता, पण भक्तो सीमे सखाचे ती देवाला म्हणावं लागलं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात भक्त राज किरीटी परिसत असे. भक्तांचा राजा असणारा जो अर्जुन तो परिसत असे. त्या अर्जुनाकरता देवाने काय काय नाही केलं. कोणाच्या पण मागं पुढं फिरतो का देव. अर्जुनाची घोडी धुतली आनंदे, घोडे धुण्याचं काम केलं अर्जुनाच्या, घोडे धुण्याचं. दास आपल्या दासाचा होय साचा अंकित, सारथी झाला अर्जुनाचा, सारथ्य पण केलं अर्जुनाचं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. अर्जुनाचं वर्णन आहे. सारथ्य पण केलं. साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत. तुकोबाराय म्हणतात भक्तांचं कार्य करण्यासाठी देव लाज धरत नाही. अर्जुनासाठी देवाने लाज धरली नाही. सुभद्रेचं रूप घेऊन अर्जुनाबरोबर वनामध्ये गेला. कोण, देव. एवढा देव ज्याच्यासाठी वेडा होतो, त्याच्या पत्नीचं रूप धारण करण्याचा प्रयत्न करतो देव, इतका वेडा होतो. का ज्ञानोबाराने म्हणू नये भक्तराज किरीटी. भक्तांचा राजा आहे अर्जुन, म्हणून म्हटले भक्तराज किरीटी परिसत असे. या ग्रंथाची श्रेष्ठता अशी आहे, भक्तांमध्ये राजा असणारा अर्जुन या ग्रंथाचं श्रवण करतो. त्यात काय विशेष आहे. भक्त असला आणि तो श्रवण करण्याकरता बसला, त्यामध्ये विशेष काय आहे. अर्जुनाच्या ठिकाणी अनेक विशेष आहे. अर्जुनासारखा श्रवण करणारा कोणीच नाही. श्रवण भक्ती अर्जुनाने खूप सुंदर केलेली आहे. म्हणजे गीता सुरू असताना त्या काळापुरती. एरवी त्याची सख्य भक्ती होती. अर्जुनाला आपला सखा मानत होता अर्जुन देवाला. पण ज्यावेळेस गीतेला प्रारंभ झाला त्यावेळेस श्रवण भक्ती अर्जुनाने केलेली आहे. श्रवण भक्ती 9विधा भक्तीमध्ये सगळ्यात अगोदर आहे श्रवणम. कीर्तनम नंतर, कीर्तन भक्ती नंतर, अगोदर श्रवण भक्ती सांगितली. श्रवण भक्ती आहे. कशाची श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती, श्रवण म्हणजे ऐकणं, कानाने ऐकणं. कानाने ऐकणं, काय ऐकणं कानाने. तमाशा ऐकण्याला श्रवण भक्ती म्हणतात का, नाही. पिक्चरचे गाणे ऐकण्याला श्रवण भक्ती म्हणतात का, नाही. श्रवण भक्ती कशाला म्हणतात, देवाची कथा ऐकणं, याचं नाव आहे श्रवण भक्ती. देवाची कथा. अलीकडे श्रवण करण्याला फार कमी महत्त्व झालेलं आहे. पूर्वीच्या काळी होतं, लोक श्रवण करण्याला महत्त्व द्यायचे.
पूर्वीच्या काळच्या लोकांचा हा विशेषच होता. श्रवण करण्याला महत्त्व द्यायचे. कुठं कथा असू द्या श्रवण करण्यासाठी, प्रवचन असू द्या श्रवण करायला, पोथी असू द्या श्रवण करायला. श्रवणाला आताच्या काळात तेवढी किंमत राहिली नाही. आता वक्तृत्वाला किंमत आलेली आहे. कोणालाच ऐकावं वाटत नाही, सगळे सांगणारेच झालेले आहे. कालाचाच विशेष आहे कलियुगाचा. आता ऐकावं कोणाला वाटत नाही, सगळ्यांना सांगावं वाटतं, सगळ्यांना सांगावं वाटतं. मोठ्या संस्थेचे गुरुवर्य नारायण मास्तर भाऊसाहेब त्यांना म्हणायचे, फार मोठे व्यक्तिमत्व होतं साधनेमधलं. ते नेहमी कीर्तनकाराला सांगायचे, नेहमी सांगायचे कीर्तनकाराला, जगाच्या पाठीवर कुठेही कीर्तन करा. जगाच्या पाठीवर तुम्ही दुसऱ्या देशात जा, त्या लोकांना मराठी भाषा समजत नाही, तिथं जाऊन तुम्ही कीर्तन करा, अडचण नाही. पण आळंदीत कीर्तन करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचं वाक्य आहे. का करू नये? सगळे सांगणारेच आहे ना, तिथं ऐकणारे कोणीच नाही, सगळे सांगणारेच झाले. सांगणाऱ्याला आता महत्त्व आलं आहे, पण श्रवण भक्तीला आपल्याकडे फार महत्त्व आहे. श्रवण भक्तीला काय गाथ्यामध्ये तुकोबारायांनी वर्णन करून ठेवलं आहे. या कथेचं कीर्तनाचं श्रवण करण्यासाठी, कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोर आस. यमधर्माला थोर आशा आहे. कशाची आशा आहे? वाट वैकुंठी पाहती, भक्त कैपा येथे येती, तया जन्म मरण खंती, नाही चित्ती परलोक. यमलोक सगळे यमाच्या लोकातले वाट पाहतात, भक्तांची वाट पाहतात. कलियुगामध्ये भक्तांनी खाली अवतार धारण केलेला आहे. यांचा अवतार संपून कधी परत येतील वर? कशामुळे? कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास. ते भक्त येतील, आम्हाला काहीतरी कथा सांगतील. ती कथा श्रवण करण्याची आशा त्यांना गप्प बसून देत नाही. तळमळ लागलेली आहे यमधर्माला. कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास. फार महत्त्व आहे श्रवणाला. काय होतं श्रवण केल्यानंतर? फार मोठी भक्ती आहे, फार मोठी भक्ती आहे. याचा परिणाम काय होतो? श्रवण केल्याचा फायदा काय आहे? ज्ञानोबारायांची सुंदर ओवी आहे. श्रवणाचे मिशी बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदी. श्रवणाच्या निमित्ताने कथेला येऊन बसावं, प्रवचनाला येऊन बसावं, कीर्तनाला येऊन बसावं. काय होतं त्याने? साम्राज्य भुवनी सुखी नांदी. साम्राज्य भुवनामध्ये आपण सुखाने नांदतो. साम्राज्य भुवन म्हणजे मोक्ष, मुक्ती, आनंद कथेने प्राप्त होतो. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कथा श्रवण केल्यानंतर मनुष्य मुक्त होतो. श्रवण भक्तीचं महात्म्य आहे. सुख उपजे श्रवणे, तुकोबाराय म्हणतात. श्रवण केल्यानंतर सुख निर्माण होतं, आनंद निर्माण होतो. हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा. श्रवण भक्तीचं महात्म्य आहे. जाऊ सुख उपजे श्रवणे, खरे टाकसाळी नाणे. तुकोबाराय सांगतात, कथा श्रवण केल्यानंतर सुख निर्माण होतं, मनुष्याच्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होती. सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण, तुका म्हणे येर जन्म आले ते पाशाने. ज्या कथा काळी श्रवण घडे ते सदैव, ज्यांना कथेचं श्रवण घडतं. तुकोबारायांनी घडे शब्द वापरला. घडे शब्द फार महत्त्वाचा आहे. जे श्रवण करतात असं नाही म्हटलं, ज्यांना श्रवण घडतं. म्हणजे श्रवण घडणं हे आपल्या हातामध्ये नाही, त्याच्यासाठी पुण्य लागतं. कोणालाही श्रवण घडत नाही. किती लोक असतील पंढरपुरामध्ये? लोकसंख्या पंढरपुराची. सगळेच कथा कीर्तन श्रवण करतात? नाही करीत. का करत नाही? त्यांच्या ठिकाणी पाप आहे. पाप त्यांच्या ठिकाणचं कथा श्रवण करू देत नाही. पापिया चांडाळा हरिकथा नावडे, विषयी आवडे गाणे त्याला. जो पापी आहे, चांडाळ आहे, तुकोबाराय म्हणतात त्याला हरिकथा आवडत नाही, श्रवण करावं वाटत नाही. त्याच्यासाठी पुण्य लागतं. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, पुण्याची सामुग्री लागते, अनेक जन्माची लागते. त्यावेळेस श्रवण घडतं.
म्हणून तुकोबराय सांगतात, सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण, तुका म्हणे येर जन्म आले ते पाषाण. ज्यांना कथेचं श्रवण घडतं ते सदैव, सदैव म्हणजे स शब्दाचा अर्थ होतो युक्त, दैव म्हणजे भाग्य, भाग्याने युक्त आहेत. ज्यांना कथा ऐकायला मिळते ते भाग्यवान आहेत, भाग्यवान. बाकीचे लोक तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण, बाकीचे जन्माला आले ते पाषाण आहे, दगड आहे, दगड, काही उपयोग नाही त्यांचा. तरी मातेची या खोळे दगड आला पोटाशी, मातेच्या पोटाला साक्षात दगडच आलेला आहे. का? कथा ऐकत नाही, श्रवण करत नाही, असा तो दगडासारखा आहे. ज्ञानोबा म्हणतात, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही? पृथ्वीवर काय दगड कमी आहे का आशाची भरती करायला? म्हणजे दगडाचा त्यांच्याशी अभेद केलेला आहे. दगडामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. कथा श्रवण करत नाही. फार मोठं महात्म्य आहे कथेचं. ज्यावेळेस यमधर्म मनुष्याला नेतात त्यावेळेसचा प्रसंग तुकोबरांनी एका अभंगामध्ये लिहिलेला आहे. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. यमधर्म दूताला सांगतात, चालले ना, जा जा, पण त्या ठिकाणी चुकून जाऊ नका. कुठं? ज्या ठिकाणी हरिकथा सुरू आहे, जे मंडळी हरिकथेचं श्रवण करतात त्या ठिकाणी. तुम्हा नाही तेथे सत्ता, सत्ता. जगामध्ये असं कोणतंच ठिकाण नाही की यमाला तिथं सत्ता नाही. कुठं सत्ता नाही यमाला? डॉक्टरच्या घरी जाऊन बसला म्हणजे मरत नाही असं आहे का? डॉक्टरच्या बापाला मारावं लागतं, चालतच नाही त्या ठिकाणी. ब्रह्मदेवापर्यंत एक दिवस ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. अकुंठित सत्ता आहे यमधर्माची. पण तोच यमधर्म सांगतो दूतांना, त्या ठिकाणी तुम्हाला सत्ता नाही, जिथं हरिकथा श्रवण सुरू आहे त्या ठिकाणी जायचं नाही. एवढं मोठं महात्म्य आहे. मग ज्यांना काढून नेतात वर गेल्यानंतर, मग त्यांना जाब विचारतात ना, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? नाथ महाराज सांगतात, अरे एवढे मोठे पाप करतो, तुला काय वाटतं कोणी विचारणार नाही का? पुढे आहे पुसता, पुढे विचारणार आहे यम, काय उत्तर देता होशील तू? त्याला काय उत्तर देशील? काय विचारतो तो? काय विचारतो तो? खूप सुंदर लिहिलं आहे. यमधर्म म्हणे तया दोषी अशी, का रे केशवाशी चुकले ती. त्या जीवाला यमधर्म म्हणतात, पाप्या का रे केशवाशी चुकले ती. केशवाचं भजन करण्याचं का चुकले? चुकले ती कथा पुराण श्रवण, कथा चुकली, पुराण श्रवण करायचं चुकले. होते तुम्हा नाक कान डोळे, तुम्हाला कान दिले नव्हते का? दिले नव्हते? विचारतो तिथं यम, कान दिले नव्हते? दिले होते. त्याचा उपयोग नाही केला कथा ऐकण्यासाठी. जे ऐकू नये ते ऐकलं, दुसऱ्याची निंदा ते ऐकत बसला, दुसऱ्याची स्तुती ते ऐकत बसला. जे ऐकू नये ते ऐकलं. विचारतात यमधर्म. म्हणजे श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. कथेचं श्रवण घडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही. यमाची गणना नेहमी चालू आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, बळे यम दात खाये कर करा. दात खातो यम, कर 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 दात खातो. कधी याची वेळ संपेल, कधी याला उचलून नेईल. टपून आहे यम, टपून आहे. पण ज्यावेळेस मनुष्य कथेमध्ये येऊन बसतो, कथा श्रवण करायला बसतो, त्यावेळेस यमराज महाराज त्यांचे घड्याळ बंद करतात. जोपर्यंत हा कथेत बसलेला आहे ना, याच्या नावाचे घड्याळ बंद. याची कथा संपली, घड्याळ पुन्हा सुरू. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही. कथा श्रवण करतो ना त्यावेळेस यमाला आज्ञा नाही, असं महात्म्य आहे. मग ती कथा श्रवण करत असताना पण नियम सांगितले. नुसता आला आणि या ठिकाणी येऊन बसला तसं नाही, त्याच्यासाठी फार नियम आहे. कथा कशी श्रवण करावी तुकोबरा सांगतात, कथे बैसोनी सादरे सुख चर्चा परस्परे,
नवल काय तो उद्धरे अनेक तरे सुगंधे, अनेक तरे सुगंधे. कथेला जे बसलेले आहे काहीच नवल नाही, त्यांचा उद्धार होणार नाही. काय नवल आहे? ते येऊन बसलेले आहे, त्यांचा उद्धार होणारच आहे. अनेक तरे सुगंधे, बाकीचे जे लोक आहे ते त्यांच्या सहवासानेच तरुण जातील एवढा अधिकार आहे. पण कधी? कथे बैसोनी सादरे. ती कथा श्रवण करण्यासाठी एकतर सादरे, आदराने बसावं लागतं, आदरयुक्त होऊन कथा श्रवण करावी लागते. कथे बैसोनी सादरे सुखचर्चा परस्परे. अजून काय करायचं? कथा श्रवण करत असताना, कथा श्रवण करत असताना गुणग्राही सारगाही वृत्ती असावी. गुण घेण्याचा प्रयत्न करावा, दोष घेऊ नये. तुकाराम सांगतात, कुचराचे श्रवण गुणदोषावरी मन, असोनिया नशे कथे मूर्खा भागी ते तेथे. काही काही माणसं कुच्चर असतात. कुचर म्हणजे, कुचर आपल्याला डाळीत पाहायला मिळतात. डाळीमध्ये काही दाणे कुचर असतात. कुचर कशाला म्हणायचं? त्यांना किती दिवस पाण्यात ठेवा भिजत नाही, कुचर असतात. शिजायला टाकले तरी शिजत नाही, पोटात गेले तरी पचत नाही, त्याला म्हणायचं कुचर. असे कुचरासारखे काही माणसं असतात. काय करतात? श्रवण करायला येतात पण गुणदोषावरी मन, त्यांचं मन गुणदोषावर असतं. गुणदोषावर दोष काढण्याचा प्रयत्न करतात. जसं ते तुकोबाराच्या कीर्तनाला मंबाजी येऊन बसत होता. मंबाजी स्वामी रोज कीर्तनाला यायचा नित्यनेमाने. कशासाठी? कीर्तन ऐकायला नाही, कुठं चुकतं हे पाहण्यासाठी. म्हणून असं श्रवण नसावं. कुचराचे श्रवण गुणदोषावरी मन, त्याचं मन गुणदोषावर जर जात असेल, तुकोबारा म्हणतात, असोनिया नशे कथे मूर्ख अभागी देते. तो बसलेला असून सुद्धा कथेमध्ये नाही, अभागी आहे, त्याचं भाग्य मेलेलं आहे. असोनिया नशे कथे. कशी कथा श्रवण करावी? कथा श्रवण करत असताना तुकोबारा सांगतात, कथे काही अनुमात्र न बोलावा हा वृत्तांत, देव भक्ता चित्त समरशी खंडना. कथेमध्ये सगळे भक्त बसलेले असतात, देवही कथेमध्ये, तेथे असे देव उभा. हां, त्या ठिकाणी देव असतो, कथेमध्ये देव असतो. ऐसा साच खरा भाव कथे माझी उभा देव. त्या ठिकाणी देव आलेला असतो, भक्तही असतात. त्या देवाचं आणि भक्ताचं चित्त एकमेकामध्ये समरस झालेलं असतं. समरस, भक्ताचं चित्त देवाच्या ठिकाणी जडलेलं असतं आणि देवाचं चित्त भक्ताच्या ठिकाणी जडलेलं असतं. असं त्या ठिकाणी समरस, ब्रह्मरस तयार होत असतो. आपणही त्या ठिकाणी कथा श्रवण करायला जातो. सर्वांचा अधिकार सारखा नसतो. आपल्याला कीर्तनामध्ये देव दिसत नाही, कीर्तनामधले भक्तही आपल्याला ओळखू येत नाही, तरीही श्रद्धा म्हणून आपण कीर्तन ऐकायला जातो. तुकोबारा म्हणतात, अशा वेळी कथे काही अनुमात्र न बोलावा हा वृत्तांत. कथा तुम्ही श्रवण करायला गेले तर त्या ठिकाणी विक्षेप होईल असं काही करू नका. फार मोठं पातक लागतं. कथेमध्ये विक्षेप होईल असं तुम्ही करू नका. म्हणजे न बोलावा हा वृत्तांत, अनुमात्र, अनु एवढं सुद्धा कथेमध्ये बडबड करू नये. मर्यादा आहे श्रवण करण्याची. कीर्तनामध्ये, कथेमध्ये बसले की त्यांनी बडबड करू नये. आणि जर केली बडबड तर काय होईल? कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्मा. केली बडबड कीर्तनामध्ये. काही काही लोकाला सवयच असते महाराज, कोणत्याही कारणामुळे कुठेही बडबड बडबड बडबड, बाष्कळ बडबड करण्याची गरज असते. प्रवचनाला आले तरी माझी जागा आहे तू कस काय बसला, माझी जागा आहे तू कस काय बसला. फरशी नावाने केलेली का? नाव लिहून ठेवले फरशीवर, आमक्याची जागा आहे. जो सुरुवातीला आला त्याची जागा. शरीर आपलं नाही आणि माझी जागा आहे म्हणतो प्रवचनाला बसल्यावर. चालत नाही असं. कथेत विक्षेप होईल असं मनुष्याने वागू नये. एक सुंदर अभंग आहे तुकोबारा यांचा. तुकोबारा म्हणतात, लावून या पुष्टी पोरे आणि करकर कथे माझी, पडा पाया करा विनंती दवडा हाती धरून या. काय सांगतात? लावून या पुष्टी पोरे आणि करकर कथे माझी. काही काही मंडळींना सवय असते, आपल्या घरी लहान लहान लेकरं असतात, सोबत सगळे कामं झाली पाहिजे असं वाटतं. लोकांचं कसं असतं, सगळे काम सोबत झाले पाहिजे, होईल तेवढे काम सोबत करायचे.
घरी लहान लहान लेकरं असतात, ते लहान लहान लेकरं घरी कामधंदे करून देत नाही. घरच्याला वाटतं या लहान लहान लेकराला सासू सासऱ्यांना सांभाळलं पाहिजे. सासू निघाली कथेला, जा लेकराला घेऊन, जा लेकराला घेऊन. म्हणजे तुमची पोथी ऐकणं होती, लेकरं सांभाळणं होतं, त्याच्यासोबत कापूस पण वाती वळणं होतं सोबत सोबत. सगळे काम सोबत करावं वाटते ना आपल्याला. म्हणून मग ते लहान लहान लेकरं कथेला घेऊन येतात. पुराण पोथी चालू असेल, पोथीला घेऊन येतात. ते लहान लहान लेकराला काय समजतं? म्हाताऱ्या माणसाला समजाना, जागेसाठी भांडणं करतात. ते लेकरं लहान लहानच असतात. मग ते लहान लहान लेकरं कधी रडत बसतात, ते मोठ्याने ओरडतात. 2-3 लेकरं असले त्यांचे तिथं भांडणं सुरू होते, इकडं तिकडं पळायला लागते. मग कथेमध्ये विक्षेप निर्माण होतो. कथेमध्ये ते कीर्तनकाराला, प्रवचनकार म्हणावं लागतं, तुमचे पोरं जरा आवरा, घरी न्या. चालतं असं. त्याच्यावर तुकोबारायांनी हा अभंग लिहिलेला आहे. लावून या पुष्टी पोरे आणि करकर कथे माझी. तुकोबारा म्हणतात, असं जर एखादी बाई, एखादा माणूस करत असेल, लहान लहान लेकरं सोबत आणले, ते लागले तिथं बडबड करायला, पडा पाया त्या बाईच्या, त्या माणसाच्या पाय पडा, विनंती करा, दवडा हाती धरून या, आणि जात नसेल तर त्याच्या हाताला धरण काढून द्या. कशामुळं? विक्षेप घडतो. कथेमध्ये विक्षेप झाला नाही पाहिजे, बडबड केली नाही पाहिजे. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्मा, असं कथेचं महात्म्य आहे. त्यानंतर कथे बैसोनी अनेक चर्चा, ढिग त्याची वाचा कुंभपाक. कथेमध्ये बसला तर कथेची चर्चा सुरू असायला पाहिजे. देवाचं चरित्र, संताचं चरित्र, त्याची चर्चा करायला पाहिजे. आणि का चर्चा? देवाचं चरित्र आणि संताचं चरित्र सोडून दुसरी चर्चा जर करत असेल, ढिग त्याची वाचा कुंभपाक. त्याची वाचा म्हणजे कुंभपाक आहे. दुसरी चर्चा करू नये कथेत बसल्यानंतर, देवाची चर्चा करावी किंवा संतांची चर्चा करावी. कथेमध्ये बसत असताना कसं बसावं? नये आळशे मोडू अंग, कथे कानवडे ढोंग, हेळण्याचा रंग, दाविल तो चांगा. कसं बसावं कथेत? नये आळशे मोडू अंग. आळसाने अंग मोडू नये, इकडं झाला तिकडं झाला, असं अंग मोडू नये कथेमध्ये. त्याने कथेमध्ये विक्षेप निर्माण होतो. कथे कानवडे ढोंग, एका पायावर बसला चालत नाही, कथेची मर्यादा असते. म्हणून तुकोबारा सांगतात, कथे बैसोनी सादरे, कथेला बसत असताना आदराने बसावं. पाने जो खाईल बैसोनी कथेशी, घडेल तयाशी गो हत्या ते. काही काही लोक कथेत बसल्यानंतर पान खातात. काय काय कीर्तनकार पण आहे, पान खाऊन कीर्तन करतात. आहे, भरपूर आहे, मी पाहिलेले आहे. तुकोबारा त्याचा निषेध करतात. पाने जो खाईल बैसोनी कथेशी, घडेल तयाशी गो हत्या ते. त्याला गो हत्येचा पाप लागतो. कथेत जर पान खाल्लं, तंबाखू खाल्ली, गो हत्येचं पाप. तमाखू ओढोनी काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. कीर्तनामध्ये तंबाखू खातो, त्याचं सगळं घर त्या पापाने बुडून जाईल. तुकोबाराचे शब्द आहे, तुकोबाराचे शब्द आहे. म्हणून कथेला बसत असताना, श्रवण करत असताना अत्यंत आदराने श्रवण करावं. कथेचे जे नियम आहे ते नियम सांभाळून कथेचं श्रवण केलं पाहिजे. या सगळ्या नियमांचा शिरोमणी होता अर्जुन. भक्तराज किरीटी परिसत असे. का म्हटलंय अर्जुन श्रेष्ठ आहे श्रोता? कशामुळे अर्जुनाचं या ठिकाणी नाव घेतलेलं आहे ज्ञानोबरायांनी? अर्जुन श्रवण करीत होता म्हणून ग्रंथाला श्रेष्ठपणा आलेला आहे. एवढं अर्जुनाच्या ठिकाणी कोणतं विशेष होतं? कोणता विशेष गुण होता? तर हा श्रवण करण्याचा गुण अर्जुनामध्ये होता. त्या अर्जुनाचं श्रवण सांगत असताना ज्ञानोबरांनी पहिल्या अध्यायामध्ये खूप सुंदर वर्णन केलं आहे. मागच्या वर्षी आपण पाहिलं कसा अर्जुन श्रवण करीत होता. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे शारदीची ये चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळी, ते वेचिती मने मावाळे चकोरत लगे. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मावाळे चकोरत लगे. शरद ऋतू आहे, शरद ऋतूतली पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा. त्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र काय करतो? अमृताचा वर्षाव करतो पृथ्वीवर, अमृत शिंपडतो. कवळे कवळे अमृताचे कण असतात, पण ते कण मनुष्याला स्वीकार करता येत नाही.
ती शक्ती आपल्या ठिकाणी नाही. चंद्राच्या अमृताचा कण स्वीकार करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही. आपण करतो ते. चंद्राच्या उजाडामध्ये दूध ठेवायचं उकळायला, त्याच्यामध्ये आपण भावना करतो चंद्राचं अमृत त्याच्यामध्ये पडतं, पण ती शक्ती आपल्यामध्ये नाही. ती शक्ती भगवंताने चकोर नावाच्या पक्षाला दिलेली आहे. म्हणून तो चकोर पक्षी, त्या चकोर पक्षाचे जे लहान लहान पिल्लं असतात ते काय करतात, वेचिती मने मवाळे चकोरत लगे. ते पौर्णिमेचे चंद्राचं जे अमृतकण पृथ्वीवर येतात त्या अमृतकण वेचण्याचं काम करतात. कोण? ते चकोर पक्षाचे पिल्लं. मने मवाळे, मवाळ मनाने वेचतात. हा दृष्टांत ज्ञानोबरांनी केलेला आहे. त्या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळवारपण चित्ता अनोनिया. त्यापरी त्या प्रकाराने श्रोत्यांनी अनुभवावी हे कथा, ही कथा अनुभवावी. जसं ते चकोर पक्षाचे पिल्लं अमृताचे कण वेचून घेतात, तसं श्रोत्यांनी हे अमृताचे कण, हे जे शब्द आहे ते शब्द वेचण्याचा प्रयत्न करावा. वक्त्याच्या मुखातून निघणारे जे शब्द, कारण हे शब्द भगवंताचे आहे, हे शब्द संतांचे आहे. सकाळी आपण पाहिलं, साळुंकी मंजुळ बोलत शेवानी शिकविता धने वेगळाची. बोलणारा कोण आहे त्याला महत्त्व नाही, कारण तो त्याचे शब्द सांगत नसतो. ते शब्द भगवंताचे आहे, संताचे आहे, म्हणून ते गोळा करावे. वेचिती मने मावळे चकोरत लगे. त्या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळवारपण चित्ता अनोनिया. हे शब्दे विन संवादचे, शब्दाशिवाय याचा संवाद करावा. इंद्रियाने नता भोगीचे, इंद्रियाला कळूही न देता याचा भोग घ्यावा कथेचा. बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी, बोलण्या अगोदर सिद्धांताला गाठ मारावी. दुसरा दृष्टांत देतात, जैसे भ्रमर पराग नेती पडी कमळ गळे नेनती तैशी परी आहे सेविती ग्रंथी. भ्रमर, भुंग्याचा दृष्टांत केला. भुंगे काय करतात, त्या फुलामधला पराग सेवन करतात. काय सुंदर आहे ते भुंग्याचं. पराग सेवन करण्यासाठी फिरतात. ज्या ठिकाणी सुंदर फुल दिसलं त्या ठिकाणी ते भुंगे उतरतात. ते उतरताना सुद्धा वेगात आले, फुलावर बसले तसं नाही. त्याला माहिती आहे आपल्या वेगाने फुलावर आपण जर बसलो ते फुल मोडून जाईल, म्हणून आपला वेग ते कमी करण्यासाठी ते विमान कसं हेलिकॉप्टर फिरतं अगोदर, उतरण्याच्या अगोदर वर चक्रा मारतो, तसं ते भुंगे त्याच्यावर गोल चक्कर मारतात, वेग कमी करतात. वेग कमी केल्यानंतर जसं ते हेलिकॉप्टरचे पाय वर होतात ते चाकं, तसे आपले पाय हळूच वर करतात आणि अलगद त्या फुलावर बसतात. त्या फुलाला माहीतसुद्धा होत नाही भुंगा आपल्याकडं कधी आला आणि आपल्यातला पराग सेवन करून निघून गेला, त्या फुलाला सुद्धा माहीत होत नाही. जैसे भ्रमर पराग नेती परी कमळ दळे नेनती तैशी परी आहे सेविती ग्रंथी ये. तसं आहे ग्रंथाचं सेवन करण्याचा प्रकार, ग्रंथाचं श्रवण करण्याचा प्रकार तसा आहे. भुंग्याप्रमाणे यावं आणि इथं श्रवण करण्यासाठी बसावं आणि अलगद निघून जावं. त्या कमळाच्या पाकळीला कळालं सुद्धा नाही पाहिजे की कोणते भुंगे आले, किती वेळ बसले, कधी निघून गेले, किती मोठे भुंगे होते, लहान भुंगे होते, कमळाला माहीत नाही झालं पाहिजे. पण आपल्याकडं भुंगेच असे असतात, ते कमळाला माहीत करून देण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आलतो बरं का, आम्ही आलतो. आणि बरं म्हणतात तसं नाही. या ठिकाणी त्या भुंग्यासारखी कथा श्रवण करावी. का आपला ठाव न संडिता अलिंगीजे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी. तिसरा दृष्टांत दिला कुमुदिनी. चंद्र उदयाला आल्यानंतर ज्या कमळाचा विकास होतो त्याला म्हणतात कुमुदिनी. आपुला ठाव न संडिता आलिंगीजे चंद्र प्रगटता. चंद्र प्रगट झाला की ते कमळ त्या चंद्राला आलिंगन देतं. आलिंगन देतं म्हणजे इथून निघतं तिथं चंद्राकडे जातं का? नाही, जागच्या जागीच त्या चंद्राकडे सगळं आपलं अंग झोकून देतं. पाहणाऱ्याला असं वाटतं जसं ते चंद्राला आलिंगन देऊ राहिलं कमळ. कुमुदिनी हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. तसे या कथेची श्रवण करावं. ऐशनी गंभीरपणे स्थिरावलेने अंतकरणे आथिला तोची जाणे मानूये. असं गंभीर अशा अंतकरणाने, स्थिर अंतकरणाने कथेचं श्रवण करावं, कथेचं श्रवण करावं. घरी लोक बसून देत नाही म्हणून चालला प्रवचनाला, तसं नाही. आपल्या अंतकरण अगोदर स्थिर करून यावं.
ज्ञानोबारांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. येथ इंद्रियाचा पांग जया फिटला आहे चांग, तयाशीची आथी लाग परिसावया. त्यांना तिथं श्रवण करण्याचा अधिकार आहे. कोणाला? जया इंद्रियाचा पांग चांग फिटला आहे. इंद्रियाचा पंगिस्तपणा ज्याने सोडून दिलेला आहे त्याचा अधिकार आहे इथं श्रवण करण्यासाठी. त्याचा दिवसातून 4 वेळेस चहा प्यायला लागतो. चालला श्रवण करण्यासाठी, काही फायदा नाही श्रवण करून. श्रवण करून किमान एवढं तरी कळालं पाहिजे की इंद्रियाचा पंगिस्तपणा आपला फिटला पाहिजे. ज्याची गरज नाही ते इंद्रियाला दिलं नाही पाहिजे. गाणे ऐकण्याची गरज नाही, तमाशा ऐकण्याची गरज नाही, पिक्चर पाहण्याची गरज नाही, मिष्टान्न खाण्याची गरज नाही, ते दिलं नाही पाहिजे. चहा पिला नाही तर माणूस मरतो का? नाही मरत. तरी पण माणसं 4-4, 5-5 वेळेस दिवसातून चहा पितात. नाही, जया इंद्रियाचा पान फिटला आहे चांग, तयाशीची आथिलाग परिसावा. त्यांचाच या ठिकाणी अधिकार आहे. इंद्रियाचा पंगिस्तपणा ज्याने सोडून दिला त्यांनी श्रवण करावं, त्यांच्या फायद्याचं आहे. अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. ज्ञानोबा म्हणतात अवधान द्यावे, लक्ष द्या. आता मी तुम्हाला कथा सांगतो, तुम्ही श्रवण करण्यासाठी लक्ष द्या. कोणी लक्ष द्या? श्रोत्यांनी. पण कोणत्या श्रोत्यांनी लक्ष द्या? ज्ञानोबा सांगतात अर्जुनाची पाती जे परिसनया योग्य होती. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसण्यासाठी जे योग्य आहे त्यांनी श्रवण करण्यासाठी लक्ष द्या. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसण्यासाठी, जे पंक्तीमध्ये जेवणाच्या पंक्तीत नाही, अर्जुनाच्या पंक्तीमध्ये म्हणजे ज्या अधिकाराने अर्जुन श्रवण करत होता त्या अधिकाराने श्रवण करण्याची योग्यता ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांनी लक्ष द्या. म्हणजेच अर्जुन कसं श्रवण करत असेल याच्यावरून लक्षात येतं. ज्ञानोबा म्हणतात हे अर्जुनाचं वैभव आहे, लक्ष देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणे परिसामना अवकाश देऊन या. कसा श्रवण करत होता अर्जुन? अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी. भगवान सांगतात अर्जुना तुझं ऐकणं कसं आहे? बाकीच्या श्रोत्याप्रमाणे ऐकत नाही. घंटाभर ऐकलं, इथून एकदा उठला का दिलं सोडून. हे बाकीच्या श्रोत्याचं आहे. अर्जुना तुझं श्रवण कसं आहे? अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी. अर्जुन ऐकून सोडून देत नव्हता. अर्जुना तू अगोदर ऐकून घेतो आणि ऐकून घेतल्यानंतर त्याचं अनुष्ठान करतो. जे सांगितलं ते आचरणामध्ये आणतो. म्हणून भक्त राज किरीटी परिसत असे. ज्ञानोबा म्हणतात गीता त्याच्यामुळे श्रेष्ठ आहे की गीतेचा श्रोता अर्जुन आहे. भक्तांचा राजा अर्जुन या गीतेला श्रवण करण्यासाठी बसलेला आहे. तो अर्जुन ऐकणाऱ्यामध्ये श्रेष्ठ होता, कारण ऐकून सोडून देत नव्हता. परिसोनी अनुष्ठिशी, ऐकलं की तात्काळ आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून तो श्रोत्यांमध्ये श्रेष्ठ आहे, भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि तो अर्जुन या गीतेचं श्रवण करण्यासाठी बसलेला आहे, म्हणून उत्तम श्रोता आहे. आणि उत्तम श्रोता या ठिकाणी प्राप्त झाला, म्हणून गीतेला महात्म्य प्राप्त झालं. गीतेचा विषय विवेक आहे, म्हणून गीता श्रेष्ठ आहे. गीतेचा वक्ता जगामध्ये श्रेष्ठ असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, म्हणून गीता श्रेष्ठ आहे. आणि गीता श्रवण करणारा स्वतः भक्तांमध्ये राजा असणारा अर्जुनासारखा आहे, म्हणून गीता हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. अशी दुसऱ्या वेळीचं आपल्या चिंतनात झालेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली